Yes, chalo. So first we'll see the nucleus. न्यूक्लियस. आता एक लक्षात ठेवा, प्रत्येक बॉडीला, प्रत्येक ऑब्जेक्टला एक कंट्रोलिंग युनिट असतं लक्षात ठेवा, आणि ते कंट्रोलिंग युनिट सेलचं कोण आहे? इट इज द न्यूक्लियस. सो न्यूक्लियस कॅन बी सेड ॲज द कंट्रोलिंग युनिट ऑफ द कंप्लीट सेल. कंट्रोलिंग युनिट ऑफ द सेल. At this now nucleus, it was been discovered by Robert Brown. कोणी डिस्कवर केलं होतं? It was the Robert Brown. In 1833. 1833. And who discovered the cell? Cell ची डिस्कवरी कोणी केली होती? Cell ची डिस्कवरी? Yes. Who discovered the cell? सेल कोणी डिस्कवर केलं होतं? Who discovered the cell? Robert Hooke. So it was the Robert Hooke. It was the Robert Hooke. Cell was discovered by Robert Hooke. The Robert Hooke जो होता, हा काय करत बसला होता? मायक्रोस्कोपच्या खाली ना जे कॉर्क असतं, कॉर्कला त्याने डाय करून ते काय करत होता? स्टडी करत होता. आणि ते स्टडी करत असताना त्याला काही हनीकोम लाईक स्ट्रक्चर्स दिसले. काय दिसली? हनीकोम लाईक स्ट्रक्चर्स. हनीकोम लाईक स्ट्रक्चर्स याला दिसले. आणि हनीकोम लाईक स्ट्रक्चर्स दिसल्यानंतर त्याला काय वाटलं की जिथं तो राहत होता तिथं जे राहण्यासाठी जे काही विद्यार्थ्यांना म्हणा किंवा मॉन्कला म्हणा किंवा बाकीच्यांना जे काय रूम्स दिले जात होते ते अशा पद्धतीचे रूम्स होते. आणि ह्यालाच ते काय म्हणायचे? ह्यांनाच ते सेल म्हणायचे. म्हणून रॉबर्ट हुक काय म्हणायला लागला? इट इज दिस पर्टिक्युलरली सेल. इट इज दिस पर्टिक्युलरली सेल. सो सेल नाव का दिलं त्याला? कारण का तो जिथे राहत होता, ज्या रूम मध्ये राहत होता, त्याचं स्ट्रक्चर असं होतं आणि त्याला काय म्हणत होते? ते सेल म्हणत होते. म्हणून ह्याला काय म्हटलं, नाव दिलं गेलं होतं. इट वॉज अ सेल. ठीक आहे. नाव दिस पर्टिक्युलरली न्यूक्लियस, ट्राय टू अंडरस्टँड. प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतो, एकच न्यूक्लियस. बट देर आर सर्टन एक्सेप्शन्स. देर आर सर्टन एक्सेप्शन्स. आता एक्सेप्शन्स म्हणजे काय? बेसिकली आपण म्हणूया की याच्यामध्ये काही सेल्समध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असू शकतात, एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असू शकतात, किंवा हिची जी काही साईज आहे ती खूप मोठी पण असू शकते. लक्षात ठेवा, कारण का दोन न्यूक्लियस एकत्र फ्यूज होऊ शकतात आणि यांची साईज वाढू पण शकते. ठीक आहे. नाउ this particularly we can say this particularly nucleus, what is this particularly made up of? It is made up of the nuclear envelope, it is the nucleolus, it's the nucleolus, and the third it is the chromatid. आणि बऱ्याच वेळेला जे काही तुमचे न्यूक्लियस असतो तो सेंट्रल पार्टला असतो. लक्षात ठेवा, सेलच्या कोणत्या पार्टला असतो? सेंट्रल पार्टला. बट नाउ अगेन द थिंग इज दिस पर्टिक्युलरली न्यूक्लियस, it is made up of these three things. We can say the nuclear envelope, nucleolus, and the chromatid. Now if you see the nuclear envelope, this particularly nuclear envelope is a double membrane. Remember, double membrane आहे. आणि इट इज नॉट अ कंटिन्युअस स्ट्रक्चर. म्हणजे बेसिकली काय म्हणूया आपण, ह्या मेम्ब्रेनला काय आहेत? सर्टन होल्स असतात. काय? देर आर सर्टन होल्स इन इट. सो दिस पर्टिक्युलरली वी कॅन से दीज आर द न्यूक्लियर पोर्स. न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स म्हणू शकतो आपण, न्यूक्लियर पोर म्हणू शकतो. आता न्यूक्लियर पोरचं फंक्शन काय असतं हे समजून घ्या. न्यूक्लियर पोरचं फंक्शन काय असतं? एक्सचेंज ऑफ द मटेरियल बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. आता सेलच्या बाहेर काय आहे तुमचा? सॉरी, न्यूक्लियसच्या बाहेर काय आहे? न्यूक्लियसच्या बाहेर आहे तुमचं सायटोप्लाझम. इथं आहे तुमचं सायटोप्लाझम. रिमेंबर, सायटोप्लाझम. बरोबर. आणि ह्या न्यूक्लियसच्या मध्ये काय असणार? बेसिकली न्यूक्लिओलस असेल आणि क्रोमॅटिड असतील. लक्षात ठेवा, क्रोमॅटिड.
हे क्रोमॅटिड असतं. मग आता ह्याच्यामध्ये जे काही न्यूक्लिअर पोर आहे, ह्या न्यूक्लिअर पोरचं काम काय असतं? इट इज द एक्सचेंज ऑफ द मटेरियल बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. ह्या दोघांच्या मध्ये जे काही एक्सचेंज ऑफ मटेरियल होणार आहे ते कशा थ्रू होणार आहे? न्यूक्लिअर पोर. बट नाउ इट इज नॉट द कम्प्लीट एक्सचेंज ऑफ द मटेरियल टेक्स प्लेस, बट इट इज अ सेमी परमिएबल, वी कॅन से. सेमी परमिएबल असतं. त्यामुळे सगळ्याच्या सगळं मटेरियल याच्यामधून पास होणार नाहीये, लक्षात ठेवा. आता हा जो काही न्यूक्लिअर पोर असतो हा दिसायला कसा असतो हे लक्षात घ्या. जर काय क्रॉस सेक्शन जर घेतलं, इट लुक्स समथिंग लाईक दिस. आणि याला हे असे स्पोक्स असतात. स्पोक लाईक स्ट्रक्चर यू विल बी गेटिंग दिस. स्पोक लाईक स्ट्रक्चर हे जर काय घेतल्या बाजूचं जर काय बघायला गेलं तर स्पोक लाईक स्ट्रक्चर यू विल बी गेटिंग. आणि ह्याच्या थ्रू काय होतं? तुमचा एक्सचेंज ऑफ द मटेरियल होत असते, लक्षात ठेवा. नाव अगेन, so whatever this nuclear envelope is made up of, it is made up of we can say two membranes are there, outer membrane and the inner membrane. Outer membrane and the inner membrane. Outer membrane is permeable, but the inner membrane is impermeable. Remember, काय म्हणू आपण? outer membrane काय आहे? It is a permeable, but inner membrane it is impermeable. ठीक है? Now this particularly we can say this space which is between this two membrane, it is called as a perinuclear space. ह्याला काय म्हणतो आपण? perinuclear space. Perinuclear space. Getting? Getting everyone? आता याचं न्यूक्लिअर एन्व्हलपचं फंक्शन काय असतं हे घ्या लक्षात. सो फर्स्ट इज इट इज प्रोटेक्टिंग द न्यूक्लियस म्हणा, किंवा बेसिकली आपण म्हणूया न्यूक्लिओलस, किंवा जे काही तुमचं क्रोमोझोम असेल, क्रोमोझोम ह्याच्यामध्ये आतमध्ये असणार, लक्षात ठेवा. ह्याला प्रोटेक्ट करतं कशापासून? फ्रॉम द सायटोप्लाझमिक इफेक्ट. म्हणजे जे काही सायटोप्लाझमचा इफेक्ट होणार होता तो थांबतोय. कुणामुळे थांबतोय? इट इज बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलरली वी कॅन से न्यूक्लिअर एन्व्हलप. न्यूक्लिअर एन्व्हलप आहे म्हणून बेसिकली आतलं जे काय तुमच्या क्रोमॅटिड असेल किंवा तुमचा न्यूक्लिओलस असेल ह्याला प्रोटेक्शन मिळते. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ द न्यूक्लिअर एन्व्हलप इज टू प्रोटेक्ट द बेसिकली वी कॅन से क्रोमोझोम फ्रॉम द सायटोप्लाझमिक इफेक्ट. सायटोप्लाझमिक इफेक्ट कारण काय ह्याच्यामध्ये काय सायटोप्लाझम क्रोमोझोम्स आहेत. आता क्रोमोझोम्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट कॉइल्ड स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. डीएनए पासून काय? तो डीएनए काय असतो? तो कॉइलिंग झालेला असतो आणि कॉइलिंग होऊन तो बेसिकली एक स्ट्रक्चर तयार करतो, त्याला म्हणतो आपण क्रोमोझोम. अँड क्रोमॅटिड्स, द आर्म्स ऑफ द क्रोमोझोम्स आर क्रोमॅटिड्स. हे बघूया आपण स्ट्रक्चर आपण जेव्हा बघणार क्रोमोझोमचं तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून समजेल. Getting? Now secondly what it does, it allows the transport of electrons. So what we can say, it allows transport of electron. Electron transport करायचं काम कोण करते? Again it is the nuclear envelope. Not only this, basically we can say जे काही न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये जे काही एक्सचेंज ऑफ द मटेरियल होतं ते कोणा थ्रू होतं? न्यूक्लिअर एन्व्हलप. कारण का इथं न्यूक्लिअर पोर्स असतात, लक्षात ठेवा. न्यूक्लिअर पोर्स असतात आणि न्यूक्लिअर पोर्स थ्रू बेसिकली इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं और जे काही मटेरियलचं एक्सचेंज व्हायला पाहिजे ते ह्याच्यामधून होतं. आता एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजे काय? बेसिकली आता समजून घ्या ह्याच्यामध्ये काय असतं. समजा नाउ फॉर द फॉर्मेशन ऑफ वी कॅन से फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स यू रिक्वायर द 3 RNAs, mRNA, rRNA and tRNA. This rRNA is nothing but it is the ribosome. Why? It is the ribosomal RNA. आता ह्याचा विषय संपला. कारण का तो तुमचा कुठं असणार आहे? तो तुमचा असणार आहे ह्या बाहेरच्या बाजूला, न्यूक्लिअर एन्व्हलपच्या बाहेर किंवा न्यूक्लियसच्या बाहेरच्या बाजूला तो तुमचा रायबोसोम असेल. नाउ फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन यू रिक्वायर द पर्टिक्युलरली वी कॅन से RNA. आता mRNA tRNA करायचं काम कोण करते? इट इज डन बाय द न्यूक्लियस. ठीक आहे, पण ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कोण आहे? इट इज द mRNA which has been produced, mRNA which has been produced by the nucleus. कारण का? mRNA काय? मेसेंजर आहे. काय म्हणतोय आपण? इट इज अ मेसेंजर. आता मेसेज तो देणार आहे. मेसेज कुणाला देणार आहे? फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन. आता प्रोटीन जर काय तुम्हाला फॉर्म करायचं असेल तर कोण पाहिजे तुम्हाला? mRNA पाहिजे. म्हणजे काहीतरी मेसेज पाहिजे ना. मग कोणतं प्रोटीन तयार करायचं? समजा तुम्हाला इन्फेक्शन झालं, तर ते इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज पाहिजेत. म्हणजे अँटीबॉडीज आर नथिंग बट द प्रोटीन्स. पण ते कोणत्या इन्फेक्शनला कोणतं अँटीबॉडी तयार करायचं हे त्या रायबोझोमला कसं कळेल? म्हणजे रायबोझोम वरती काय होत आहेत? रायबोझोम वरती प्रोटीन तयार होत आहेत. रायबोझोम इज नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. इट्स अ फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर रायबोझोम.
पण रायबोझोमला कसं कळेल की कोणतं आता प्रोटीन तयार करायचं आहे? सो बेसिकली द मेसेज हॅज टू बी गिव्हन टू द रायबोझोम, आणि हे मेसेज कोण देतं? इट इज गिव्हन बाय द mRNA. पण आता हा मेसेज कुणाचा असणार आहे? डीएनए विल बी गिव्हिंग यू सर्टन मेसेज. काय म्हणतो मी? अगेन रिमेंबर, डीएनए काय करतो? तुमचा एक मेसेज तयार करतो आणि तो मेसेज पोहोचवायचा असतो रायबोझोमवर. मग आता मेसेज जर काय रायबोझोम पर्यंत पोहोचवायचा असेल, काहीतरी मेकॅनिझम पाहिजे ना त्याला. मग हे मेकॅनिझम काय आहे? बेसिकली इट इज द mRNA. सो mRNA इज बीन फॉर्म्ड इन दिस पर्टिक्युलरली न्यूक्लियस, आणि त्याच्यामधून तो कुठं येणार आहे? बाहेर येणार आहे रायबोझोम वरती. आणि रायबोझोम वरती आल्यानंतर काय तयार होणार आहे? तुमचा प्रोटीन तयार होणार आहे. आता प्रोटीन कसं तयार होतं? रायबोझोम शिकवताना शिकताना आपण समजून घेऊया. मग हा mRNA इकडे बाहेर येण्यासाठी कशाचं मदत करणार आहे? Who will be helping this mRNA to come out of this particular ribosome? It is a nuclear envelope. It is a nuclear envelope. Understanding? So that is your second function. Second function. First function काय होतं? Nuclear envelope, it protects the nucleus from the cytoplasmic effect, first thing. Secondly, it is responsible for exchange of the electrons and the material between the nucleus and the cytoplasm. म्हणजे जे काही exchange of the material व्हायला पाहिजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस मध्ये, ते कोण करतं मदत? इट्स अ न्यूक्लियर एनव्हलप. एक्झाम्पल काय? mRNA. mRNA एक्सचेंज झालं ना, आता इथून तो बाहेर आला, इट इज mRNA. गेटिंग? आता न्यूक्लियर एनव्हलपचं अजून एक काम काय असणार आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ सर्टन ऑर्गेनल्स. आता कोण तयार करते हे? न्यूक्लियर एनव्हलप. रिमेंबर, न्यूक्लियर एनव्हलप. म्हणजे आता एक्झाम्पल बघा, इफ यू लुक केअरफुली, न्यूक्लियर एनव्हलपला लागूनच अटॅच्ड काय असतो तुमचा? इट इज युअर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. Now it is said, or scientists, what according to some scientists, how the endoplasmic reticulum is been formed? It is formed because of this particularly nuclear envelope. So nuclear envelope grew rise to whom? It is the endoplasmic reticulum. म्हणजे ह्याचा अर्थ काय? न्यूक्लियर एनव्हलपचं काम काय असणार आहे आता? फॉर द फॉर्मेशन ऑफ अदर सेल ऑर्गेनल्स. रिमेंबर, जे काही सेलच्या व्हेरियस पार्ट्स आहेत, अदर पार्ट्स आहेत, ते तयार करायचं काम कोणाचं असणार आहे? इट इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. गेटिंग दिस? एव्हरीवन गॉट दिस? Yes. Yes. Now, and the last, it is the nucleolus. Last काय? Nucleolus कशामध्ये असतो? It is present in this particularly we can say in the nucleus. आता तो बेसिकली जो असतो न्यूक्लिओलस, इट इज बीन इन हायर अॅनिमल्स, हायर प्लांट्स किंवा हायर ऑर्गॅनिझम म्हणूया आपण. हायर ऑर्गॅनिझम इट इज अटॅच्ड टू सम क्रोमोझोम्स. कुठे अटॅच असतो तो? क्रोमोझोमला अटॅच असतो, लक्षात ठेवा. येस. आता याचं फंक्शन काय असतं? रिमेंबर, इट्स फंक्शन इज फॉर्मेशन ऑफ रायबोझोम. रायबोझोम तयार करायचं काम कोण करतं? इट इज अ न्यूक्लिओलस. इट इज अ न्यूक्लियस वी कॅन से. गेटिंग? अँड सिंथेसिस. आता रायबोझोम तयार करतो. रायबोझोम काय? बेसिकली इट इज नथिंग बट मेड फ्रॉम दिस rRNA. म्हणजे बेसिकली आरएनए सिंथेसिसचं काम पण कोण करतंय? इट इज द न्यूक्लिओलस. आरएनए तयार करायचं काम कोण करतंय? इट इज द न्यूक्लिओलस. येस. सो बेसिकली जवळजवळ 70 ते 90% पर्यंत जे काही तुमचं आरएनए असतं ते कोण तयार करतं? इट इज द न्यूक्लिओलस. कोण करतं? न्यूक्लिओलस. सो 70 to 90% of the RNA is been produced by nucleolus. That is a function of this particularly we can say nucleolus. Getting the point? Yes. पण आता न्यूक्लिओलस लक्षात ठेवा, जेव्हा आपण लेट प्रोफेज मध्ये असतो, कुठले? आता सेल सायकलचे फेजेस जे आहेत, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. प्रोफेजच्या लेट फेज मध्ये, प्रोफेजच्या एंडिंगला तुमचा न्यूक्लिओलस काय होतो? डिसअपिअर होतो. काय होतं? डिसअपिअर होतो. And again it reappears. So we can say in the prophase it disappears, and in the telophase it reappears. कुठं? सेल सायकल मध्ये मायटोसिस असते किंवा मिओसिस असते. त्याच्यामध्ये फॉर्मेशन कधी होतं? टेलोफेज.
पण तो डिसअपिअर कधी होतो? प्रोफेज मध्ये. सो प्रोफेज इज द फर्स्ट फेज वी कॅन से. प्रोफेज नंतर मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. टेलोफेज मध्ये तो परत येतो. गेटिंग? So again, nucleolus, it is present inside the nucleus. In the higher organism, it is been attached to the chromosome, we can say. आता बरेच वेळेला काय असतात की एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असू शकतात. कधी कधी काय असू शकतं की न्यूक्लियस वेगवेगळे न्यूक्लियस एकत्र फ्यूज करून मोठा न्यूक्लिओलस बनवू शकतात. और वी कॅन से दिस पर्टिक्युलरली न्यूक्लिओलस फंक्शन इज टू फॉर्मेशन ऑफ द रायबोझोम. रायबोझोम तयार करायचं काम कोण करते? न्यूक्लिओलस. रिमेंबर, आता न्यूक्लिओलस मध्ये बेसिकली ऑर द न्यूक्लियस मध्ये कोण तयार होते? रायबोझोम होते. मग तो आता बाहेर जायला पाहिजे ना, तो न्यूक्लियस मध्ये तर राहत नाही. कुठं राहत नाहीये? हा जो काही न्यूक्लिओलस आहे तुमचा, सॉरी न्यूक्लियस आहे ह्याच्यामध्ये तर तो राहत नाहीये. त्याला बाहेर जायचं असतं, म्हणून तो कुठून जाणार आहे? न्यूक्लिअर एनव्हलपच्या जे काही पोर्स असतात त्याच्यातून तो बाहेर जातो, लक्षात ठेवा. अँड समटाइम्स इट गेट अटॅच्ड टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, आता समजून घ्या कसं होतं याच्यामध्ये. नाव it's your nuclear envelope. Just imagine it's your nuclear envelope. न्यूक्लिओलस काय करतोय? इट इज फॉर्मिंग द रायबोझोम. रायबोझोम फॉर्म तयार करतोय तो तयार. आणि न्यूक्लिअर एनव्हलप कोण तयार करतोय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. काय करतोय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो इट इज फॉर्मिंग द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दिस इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता रायबोझोम इथून तयार होणार आहे आणि तो काय होणार आहे? न्यूक्लिअर एनव्हलप मधून बाहेर येऊन कुठे जाणार आहे? ह्याला अटॅच होणार आहे, लक्षात ठेवा. ह्याला अटॅच. आता अटॅचमेंट करणं सोपं काय? कारण का तुमचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इट इज अटॅच्ड, इट इज बीन फॉर्म्ड फ्रॉम द न्यूक्लिअर एनव्हलप. म्हणून तो काय होतो? ह्याला जाऊन काय अटॅच होऊ शकतो इझिली. सो इथं तो अटॅच झाला की इट फॉर्म्स द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ह्याला काय म्हणायचं? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रिमेंबर, ठीक आहे, कारण का त्याला रायबोझोम अटॅच आहे. आता लक्षात ठेवा, न्यूक्लिअर एनव्हलपला कोण अटॅच आहे? तुमचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला कोण अटॅच आहे? तुमचा रायबोझोम. आता न्यूक्लियसचं अजून काय काम असतं? फॉर्मेशन ऑफ द एमआरएनए. कशासाठी? प्रोटीन सिंथेसिस साठी. एमआरएनए इज बीन फॉर्म्ड. कशासाठी? प्रोटीन सिंथेसिस साठी. प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिसचं काम कुणाचं आहे? इट इज अ रायबोझोम. म्हणून बेसिकली आता एमआरएनए जो आहे तो सुद्धा इथून बाहेर येईल एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या इथून. तो कुठं जाईल? रायबोझोमला जाईल, लक्षात ठेवा. रायबोझोमला. कारण का? इट्स द पॅसेज. रिमेंबर, पॅसेज आहे तो. म्हणून तो कुठं जाईल? रायबोझोमला अटॅच होईल. आणि रायबोझोमला अटॅच झाल्यानंतर तिथं प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. सो ह्या गोष्टी लिंक आहेत, लक्षात ठेवा. इथं लिंकेज. हा ह्यालाच काय अटॅच असतो? हे रायबोझोम इथंच काय अटॅच असणार आहेत? मग आरएनए एमआरएनए ला जायला इथं सोपं होतं, लक्षात ठेवा. सो इट इज दिस पर्टिक्युलरली in this way, this particularly mRNA passes from this particularly nucleus to this particularly we can say ribosome. Getting?